सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास। ओम नमो जियार्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदास अवधारी दो। अकार चरण उकार उदर विशाल अकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही कवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मी श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारी आता भारत कमळ पराग गीताच्यु प्रसंग जो संवादला श्रीरंग अर्जुने या गीतार्थाची
कोरी स्वये शंभु विवरी जेठ भवानी प्रश्न करी चमत्कारू तेथ हारू म्हणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवान जे जे वेद भगवंताचे निश्वास आहेत पण त्या वेदांचा अर्थ आम्ही फक्त कर्मकांड एवढ्याच पर्यंत केला तर अनर्थ होतो आणि त्या काळच्या समाजामध्ये तो पसरला होता आणि मग आजची काय गोष्ट बरं आज तर आम्हाला वेद पहिली गोष्ट माहिती नाहीये आणि मग अध्यात्म म्हटलं की काहीतरी कर्मकांड करणे एवढंच समजतं आणि मग ते कशाला करायला पाहिजे मग देवाची पूजा कशाला करायला पाहिजे किंवा जेव्हा अभिषेक करायचा म्हटलं की आम्हाला प्रश्न पडतो मग एवढं पाणी त्या दगडावर घालण्यापेक्षा गरिबांना देऊ मग आम्हाला खरंच वेद माहिती नाही याचा गरिबांना देणं हे एक वेगळा विधी आहे एक वेगळं कर्म आहे आणि जेव्हा आपण अभिषेक करतो अभिषेक हा एक वेगळा विधी आहे सगुण उपासना म्हणजे काय हे आपल्याला माहिती नाहीये तर वेदांमध्ये हे सगळं म्हणूनच मग आम्हाला काय वाटतं कुठलं तरी आम्ही कर्म केलं की मग त्याचं फळ आम्हाला मिळेल अमुक एक मी एवढ्या वेळा पाणी घातलं देवाला की मग मला अमुक अमुक मिळेल माझा रोग बरा होईल आता खरं म्हणजे की त्या दगडावर पाणी घालून माझा रोग कसा बरा होणार आहे मला औषध घेतलं पाहिजे मला डॉक्टरकडे गेलं पाहिजे जसं कर्म करू तसं फळ मिळणार आहे असं काहीतरी विपरीत नाहीच आहे मुळी म्हणूनच वेदांचा अर्थ आम्हाला माहिती आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक कर्मासाठी अधिकार असतो मग हे जे कर्म सांगितलेली आहेत ती कर्म जी आहेत ती कशासाठी आहेत तर ती ज्यांना वाटतं की मी कर्म करणारा आहे म्हणजेच काय की जो अजून गुणामध्ये सत्वरजतम गुणामध्ये आहे रजोगुणात्मक तमोगुणात्मक जो आहे त्याच्यासाठी हे सगळं आहे म्हणून भगवान काय म्हणतात की निस्त्रैगुण्यो भव अर्जुना तू त्या गुणांच्या पलीकडे जा आत्मवान भव निर्बंधो भव निर्योगक्षेम म्हणजे मला काहीच करायची जरूर नाहीये मी अशा त्या स्थितीमध्ये आहे तर ती जी स्थिती आहे तिथे आम्हाला राहायचं आहे आत्मवान भव आणि मग त्या आत्मवान म्हणजे काय ते योगक्षेम द्वंद्व हे सगळं काही नाहीये मग ती अवस्था काय दृष्टांत भगवान इथे देतात यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः यावान अर्थ उदपाने ज्याप्रमाणे म्हणजे उदपाने सर्वतच संपतो ज्याप्रमाणे आता खूप पाऊस पडला तर काय झालं सगळं जलमय सगळीकडे जेव्हा पाणीच पाणी असतं मग ते जे पाणी आहे आम्ही फक्त भांडभर घातलं पाणी काय उपयोग बरं
सगळीकडे जर गंगा मैयाच असेल तर अमृतच भरलेलं आहे, तर त्याचा उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. पण आम्ही काय करतो की येऊन सगळीकडे पाणी भरलेलं आहे, पण आपल्याला जितकं पाहिजे तेवढंच आपण ते पाणी घेतो. तसंच म्हणले की सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानत. जो विजानत, जो जाणकार आहे, जो जाणणारा आहे, वेदांना जाणणारा जो आहे तो त्या वेदांचा उपयोग काय आहे, काय त्याचा मार्ग काढून घेणं हे योग्य आहे. अनेक अनेक मार्ग सांगितलेत त्या वेदांमध्ये, पण मला काय करायचं आहे, मला काय घ्यायचं आहे हे आपल्याला बघितलं पाहिजे. तर आता जेव्हा सगळीकडे पाणी आहे, त्याचं जो विजानत आहे, सगळं जाणणार आहे, काय ना सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि असं बघतो. एकत्व अनुपश्यत. सगळीकडे ते एकच तत्व बघतो तो. सगळीकडे पाणी जसं भरलेलं असतं तसं तो ते ब्रह्म जे आहे ते सगळीकडे एकच तत्व तो बघतो. पण ती दृष्टी तर आपल्याकडे नाहीये, म्हणून मग मला जितकं आहे तेवढं तरी आपण घ्यायला पाहिजे. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले, तरी आपण हिता फुले तेची हे पेरी. जैसा प्रगटिया गभस्ती अशेष ही मार्ग दिसती, तरी ते तुले ही काय चाली जती. सांगे मज का जैसा उदकमय सकळ, जरी जाहले असे महीतळ, तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तैसे ज्ञानिये जे मुक्ती, ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. काय म्हटलं की जरी वेदे बहुत बोलिले, तसं यावा अनर्थ उदपणे सर्वतच संपतो. म्हटले वेदांनी खूप काही सांगितलेलं आहे, पण तरी आपण आपले हित त्याची घेपे. मला जे हितकर आहे तेच आपण त्यातून घेतलं पाहिजे. जैसा प्रगटीला गभस्ती अशेष ही मार्ग दिसत. वेदांमध्ये विविध मार्ग सांगितलेले आहेत. मग सूर्योदय जेव्हा झाला तर काय होतं की अनेक मार्ग आम्हाला दिसतात. जितके मार्ग आहेत ते सगळेच प्रकाशित होतात. मग प्रत्येक प्रकाशित झालेल्या मार्गाने आपण जातो का? तरी ते तुलेही काय चाली जेती सांगे मग. सगळीकडे तू चालत जातोस का सांग बरं. किंवा का उदकमय सकळ, जरी जाहले असे मंडळ. सगळ्या पृथ्वीवर पूर्ण जलमय जरी झाली तरी तू गरजेपुरतच पाणी घेतो ना. त्याप्रमाणे म्हणले तरी आपण घेपे केवळ आरतीच जो. जेवढं ना पाहिजे तेवढाच घे. मग जे ज्ञानी आहेत ते त्याचा खरं म्हणजे त्यातलं जे सार आहे, जे तत्व आहे ते घेत असतात. जे शाश्वत आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. आता काय करायचं मग आपल्यासाठी काय आहे? तो सिद्धांत, तो अगदी प्रसिद्ध श्लोक जो आहे तो भगवान इथे सांगतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूः
माते संगो स्वकर्मणि कर्मणि एव अधिकार. भगवंताचा हा विचार जर आपल्याला लहानपणापासून शिकवला गेला तर आपल्या जी विचारांची दिशा आहे, आपल्याला विचार करायला शिकवला जात नाही, फक्त इन्फॉर्मेशन भरली जाते, सगळी इन्फॉर्मेशन मिळते, पण मन मात्र तयारच होत नाही. आता जे आम्ही पिढी बघतो आहोत की ते विचारच करत नाही, क्रिया प्रतिक्रिया बस, पण विचार कुठे करतो आम्ही? ना श्रद्धा आहे, ना सगळं माहिती आहे, रामायण माहिती आहे, महाभारत माहिती आहे, पण ती फक्त इन्फॉर्मेशन, माहिती म्हणून माहिती आहे, पण त्यातलं तत्व नाही माहिती, तो भाव नाहीये तिथे. अच्छा, राम होता का, तो कृष्ण होता का खरंच, असा जर प्रश्न विचारला तर काय होतं तिथे? मग आपण आपल्याबद्दल कधी विचार करणार? आणि प्रत्येक वेळी आम्ही काय विचार करत असतो, जसा पूर्वी जे सांगितलं की सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ, तेच इथं सांगितलं, पण त्याच्यातलं आता जे तत्व आहे ते सांगितलं की आपण काय करत असतो, कर्म करत असतो तेव्हा विचार करत नाही, आणि जो विचार करतो ते तर विचार नसतो खरं म्हणजे, मनाला जो खेळ लागलेला आहे, मन जे विचार करतो त्याच्या त्या विचारामध्ये वाहत जातो. मन सतत भविष्याची चिंता आणि भूतकाळाची व्यथा आणि वर्तमानातले विक्षेप याच्यामध्येच असतं. मला काय मिळेल, मिळेल का, की सुखी होईन का, दुःखी होईन का, जय होईल का पराजय होईल, लाभ होईल का हानी होईल, हेच आम्ही विचार करतो. जे कर्म आहे ते करत नाही. म्हणून मुख्य खूप छान सिद्धांत इथं काय सांगितला की कर्मणी एव अधिकार, तुझा कर्मामध्येच अधिकार आहे, मा फलेषु कदाचन, फलामध्ये नाही, आणि मा कर्म फल हे कर्मफलाचा तू निमित्त होऊ नकोस. कर्मफल हे तुझ्या हातामध्ये नाही आहे, कर्मफल मी तयार करेन, मी मानेन असं होऊ नकोस म्हणले. आणि मा ते संगह असतु अकर्मणी, आणि मग अकर्मामध्ये सुद्धा तू आसक्त होऊ नकोस, त्याच्यामध्ये सुद्धा संग धर. म्हणजे काहीच करायचं नाही असं नाही, कर्म करायचं, पण मग कर्मामध्येच अधिकार आहे, पण फळामध्ये नाही. मग आता आम्ही सोयीस्कररित्या अर्थ त्याचा घेतो, कारण भगवंतांनी सांगितलं ना यावान अर्थ उदपाने. सोयीस्कर म्हणजे काय की जे भांडवलदार आहे तर त्याला ते नोकरदार त्याचे म्हणत असतात साहेब पगार वाढवा, मग ते म्हणतात की कर्मण्येवाधिकार असते, भगवंतांनी सांगितलं नाहीये का तुम्ही फक्त कर्म करा, फलाची अपेक्षा नका करू, आणि पगार द्यायचा नाही किंवा कमी द्यायचा, असं नाहीये. तेव्हा आता इथे कर्माचा अधिकारी म्हणजे आपण फलाची अपेक्षा करायचीच नाही का, असं नाहीये, तर कर्म करायचं आहे, आणि कर्म करत असताना फल काय मिळेल याची चिंता करायची, कारण कर्माचं फल हे मिळणारच आहे, कर्माचं फळ हे आपल्या हातात नाहीये आणि ते मिळणारच आहे, त्यामुळे ते मिळेल का नाही मिळेल का, किती मिळेल, कसं मिळेल याचा आपल्याला विचार करण्याची जरूर नाही. आता अधिकार म्हणजे काय बरं, कर्मामध्ये माझा अधिकार आहे म्हणजे काय, तर एक आहे अधिकार म्हणजे हक्क, असं म्हणलं ना की कुठलं कर्म करण्याचा मला हक्क आहे. जसं आता घरामध्ये जी आई असते ती स्वयंपाक करते, आणि मग लहान मुलांचा जो ते कर्म करायचा हक्क आहे, मोठ्यांचा काही हक्क आहे, समाजामध्ये प्रत्येकाचा हक्क आहे की बाबा हे कर्म करू शकतोस. आणि दुसरा अधिकार म्हणजे क्वालिफिकेशन, तो त्याला
आहे का तो पात्रता आहे का त्याची? एवढं शिकलाय का तो? काही डिग्री मिळालीये का? इंजिनियर झालाय का वगैरे? ब्राह्मण आहे तर त्याला वेदांचा अधिकार आहे, पूजा पाठ करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे तो अधिकाराप्रमाणे तो आहे. आणि अधिकार आहे म्हणजे कर्म आणि फल ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कर्म करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. तुम्ही कोणतंही कर्म करा ना, पाप करा पुण्य करा, तुमचा अधिकार आहे. पण फळामध्ये नाही आपला अधिकार. मी म्हणजे स्वतंत्रता जी आहे, कर्म करायचं की नाही करायचं किंवा काय करायचं कर्म हे माझ्या हातात आहे. त्याला मी स्वतंत्र आहे, माझा अधिकार आहे. चोरी करायची का मी काय कुठला कष्ट करायचे ते माझ्या हातात आहे. मी कर्म करणार किती करायचं, कसं करायचं, कधी करायचं ते संपूर्ण माझ्या हातात. पण फल माझ्या हातात नाही, त्याचा अधिकारी मी नाही. ते पाप पुण्य जे मला मिळणार आहे ते मला मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याचा मी अधिकारी होऊ शकत नाही. मा कर्मफल हेतू, त्या कर्मफलाचा हेतू मी नाही होऊ शकत. कर्मफल हे आपल्या हातात नाही. कर्म करण्याचा अधिकार मला आहे, म्हणजे दुष्ट कर्म पण करण्याचा अधिकार ना. इथे कोणी अडवलंय तुम्हाला, करा, चोऱ्या करा, भ्रष्टाचार करा, पण त्याचं फल काय मिळणार आहे तो विचार करून आपल्याला करायला पाहिजे. मला जे अपेक्षित आहे, माझ्यासाठी जे हितकर आहे ते आपण केलं पाहिजे. म्हणून कर्मामध्ये माझा अधिकार, कर्म करायला कुणीही अडवलेलं नाहीये, स्वतंत्र आहोत आपण. ते जीव हा खरं म्हणजे जीवन म्हणजेच कर्म आहे. जोपर्यंत हे जिवंतपण आहोत तोपर्यंत कर्म सुरू असतं. कर्मामध्ये आमचा अधिकार आहे, पण फलामध्ये नाही. फल काय मिळेल किती मिळेल ते आपण सांगू शकत नाही. म्हणून काय म्हणते की त्या फलामध्ये तू अडकू नकोस, आणि म्हणून कर्म करायचं सोडून नकोस, कर्म नाही सोडायचं. आणि इथे आता फळाची अपेक्षा नाही करायची असं नाहीये. तर जेव्हा आपण कर्म करत असतो तेव्हा जर ते पूर्ण मन लावून कर्म केलं, एकतर सत्कर्म करायचं आहे, निज कर्म करायचं आहे, स्वधर्म जो आहे तो करायचा आहे, आणि प्रामाणिकपणे ज्याची गरज आहे ते कर्म आपण जेव्हा करतो, काय मशीन बनवतोय किंवा काय ऑफिस मध्ये काही काम आपलं आहे ते करतो आहोत आपण, ते काम इतकं प्रामाणिकपणे मन लावून आणि समर्पण भावाने जेव्हा आपण करतो तर तेव्हा ते नक्कीच ते कर्म असं होतं की त्याचं फळ चांगलंच मिळणार. जमीन जर चांगली खोदली, त्याला खत पाणी व्यवस्थित घातलं, त्याच्या निगा राखली, बी व्यवस्थित पेरलं आणि त्याला पाणी घातलं, त्याच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच ते फळ जे आहे त्याला ते झाड चांगलं उगवणार आहे आणि त्याचं फळ पण चांगलं येणार आहे, त्याची निगा राखली तर. म्हणून कर्माचा अधिकारी आपण आहे, फळ येणार आहे त्याची काळजी आपल्याला करायची नाहीये. म्हणून आईके पार्था याची परी पाहता, तुझ उचित होयाता स्वकर्म हे आम्हा समस्त ही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न संडीजे तुवा फुले कर्म परी कर्मफळी आसन करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचरावी हेतू विना. ज्ञानेश्वर स्वामी फार छानपणे सांगतात, म्हणले म्हणून ऐके पार्था, म्हणून हे पार्थ, पार्थ सुखाया पुत्र पार्थ, हा म्हणजे की आपण ज्या आईच्या पोटी जन्माला आलोय त्या आईचं मातृत्व गमावू नकोस. आणि पार्थ पुन्हा म्हणजे जो भाला असतो, त्या भाल्याचे टोक आहेत, टोक
त्याला पार्थ म्हणतात. म्हणजे तू कसा आहे ते, तुझी बुद्धी इतकी तीक्ष्ण आहे, तू ते समज. आता काय सांगतोय ते ऐक चांगल्या ह्यानी. इतकं शार्प आहे तो, जे सांगेल ते त्याला समजतं. बुद्धी काही असा नाठाळ नाहीये तो, असा आहे तो पार्थ. म्हणून ऐके पार्था, याची परी पाहता तुझं उचित होया आता स्वकर्म हे. की ज्याप्रमाणे अनेक वेदामध्ये अनेक काय मार्ग सांगितले आहे, पण तरी सुद्धा आपल्याला पाहिजे, आपल्याला उचित आहे तेच आपण केलं पाहिजे. हे पार्थ, आता तू काय कर, तुझं जे कर्म आहे स्वकर्म. अर्जुनाचं कर्म काय, क्षत्रिय आहे, राजा आहे तो, आणि युद्धाचा प्रसंग आहे, त्या रणांगणामध्ये तो आहे. काय केलंय, त्याला धनुष्यबाण उचललाच पाहिजे, युद्ध केलंच पाहिजे. म्हटलं युद्ध कर तू. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे म्हणाले, जेन संडीजे तुवा फुले विहित कर्म. की खरोखर विचार केला आपण, म्हणून तर एक चांगला विचार आहे गुरुदेवांची गोष्ट. थिंक बिफोर यू ऍक्ट. मी विचार, जेव्हा कुठलंही कर्म करण्यापूर्वी विचार करा. विचार केल्याने काय होतं, म्हणले जेव्हा आपण विचार करतो तर विचारांनी काय होतं म्हणले की आपल्याला उत्तर मिळतं. आणि तिथं काय उत्तर मिळालं की आपलं कर्म आपण करावं. विहित कर्म, आपल्याला जे नेमून दिलेलं कर्म आहे, आपला जो धर्म आहे ते आपण करायचं आहे. त्याला स्वकर्म म्हणजेच विहित कर्म सांगितलेलं आहे. मग असं आपल्याकडे कर्म परी कर्मफळी आसन करावी आणि कुकर्मी संगती न भाग. ज्ञानेश्वर महाराज असं नाही म्हणत. आता इथे भगवंतांनी तर फक्त सांगितलं की अकर्मामध्ये आसक्त होऊ नको, म्हणजे कर्म. पण इथे ज्ञानेश्वर माऊली त्याचा अर्थ करतात की कुकर्मी संगती न करा. अकर्म म्हणजे जे करायला नाही पाहिजे, असा त्याचा अर्थ त्यांनी. अकर्म म्हणजे कर्म न करणं, असं न करता जे कुकर्म आहे, म्हणजे जे त्याज्य कर्म आहे, निषिद्ध कर्म आहे, त्याच्यामध्ये संगती नाही करायची. 3 प्रकार आहे कर्म. म्हणजे कर्मणा गहनो गती म्हणते. कर्म फार गहन आहे, आपल्याला वाटतं सोपं वाटतं, पण तसं नाहीये. तर हे कर्म जे आहे त्या कर्माची कर्म, विकर्म, अकर्म असं सांगितलं. मग अकर्म म्हणजे जे निषिद्ध आहे, शास्त्राने करायला नाही सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये संग करू नकोस. आणि अकर्म म्हणजे काही न करणं. पण खरं अकर्म असं होऊ शकते का स्थिती, मी काही करत नाही अशी स्थिती कधी होऊ शकेल का? रविवार आहे, आज काही करणार नाही, मग काय काही करत नाही का आपण? काय मस्त झोपणार आहे, इडली खाणार आहे आणि गार्डन मध्ये जाणार आहे, नवीन कपडे आणणार आहे. मग ही नाही का कर्म केली? लिस्ट एवढी लांब लचक, फक्त कर्म बदलला आम्ही. त्यामुळे अकर्म असं राहतच नाही कधी. मी काही करणार नाही असं होत. नुसतं आम्ही बसलो तरी बसणं ही पण क्रिया आहे ना, बसणं हे पण कर्म आहे, झोपणं हे पण कर्म आहे. मी काही करत नाही, हे न करणं हे पण कर्मच आहे खरं. मी करत नाही ते नेगेटिव्ह जे आहे. म्हणून हा जास्त अर्थ आपल्याला घ्यायला हरकत नाहीये की अकर्म म्हणजे जे मला करायचं नाहीये, जे निषिद्ध कर्म आहे, जे शास्त्राने त्याज्य सांगितलेलं आहे, जसं चोरी करू नये, व्यसन करू नये, पत्ते खेळू नये, जुगार खेळू नये वगैरे, जे निषिद्ध कर्म जी सांगितली त्याच्यामध्ये संग करू नका.
तुझं कर्म जे आहे, स्वकर्म आहे, त्याच्यामध्ये तू तुझा अधिकार आहे, अकर्मामध्ये नाही आणि फळामध्ये पण. कर्मफळी आस न करावी, कर्मफळामध्ये काही आस ठेवायची नाही. मिळेल का, कधी मिळेल, कसं मिळेल, किती मिळेल, कुठली इच्छा ठेवायची नाही. सत्क्रियाची आचरावी हेतू विण. जी सत्क्रिया आहे, जे सत्कर्म आहे, आपला धर्म जो आहे, स्वधर्म जो आहे, त्याच आचरण करायचंय आणि ते सुद्धा हेतू विण, मध्ये कुठलीही अपेक्षा न ठेवता. जसं आई जी आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळी कामं करते आणि मग बिल लावते का, हे केलं त्याचे एवढे एवढे पैसे, असं काही करते का ती? कधीच लावत नाही ना. हेतू विण, बस तिचं ती काम करते. हल्ली म्हणजे असं सांगावं लागलंय की जी गृहिणी आहे ती जास्त काम करते, लाखो रुपयांचं काम खरं करते, ती जेव्हा घरामध्ये काम करते तेव्हा कितीतरी पैसा वाचवला जातो आणि इतरांची सगळी व्यवस्था होते ना. त्यांना वेळच्या वेळी चहा पाणी जेवण सगळं मिळतं आणि मग त्यांना सगळं मिळाल्यामुळे त्यांचं जे कर्म आहे, काही ऑफिसमध्ये व्यवस्थापन असेल, काय मोठ्या जबाबदाऱ्या किंवा विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे, सगळी ती कामं व्यवस्थित होतात. त्यामुळे हे आपलं जे कर्म आहे ते कर्म आपल्याला करायचं आहे. जिथे काय ना, हा रजोगुण जो असतो, कर्म प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे, सतत मला काहीतरी करायचं आहे, ही जर प्रवृत्ती असेल तर तिथे संन्यास हा अधिकार होऊ शकत नाही, त्याला संन्यास घेता येत नाही. आणि म्हणून भगवान जाणतात अर्जुन कसा आहे, त्याच्या मनामध्ये इतकं होतं की मला ह्यांना लढायचंय. आधी त्यांनी तेच म्हटलं होतं ना भगवंताला, मला बघायचंय कोण लढायला इथे तयार झाले, एकदा बघतो सगळ्यांना. मग इतकी ती प्रबल अशी प्रवृत्ती होती. क्षत्रिय होता तो, तेव्हा तिथे त्याला भिक्षा मागण्याचा अधिकारच नाही, क्षत्रियाला भीक मागण्याचा अधिकार नाहीये. हे सगळं आणि शास्त्रामध्ये पण हे सांगितलेलं आहे. तिथे संन्यासाचा अधिकार नाहीये. म्हणून म्हणले कर्मणी एव अधिकारते, कर्मामध्ये तुझा अधिकार आहे. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. गीतेमध्ये 18 योग आहेत, पण भगवंतानी सगळ्यामध्ये योग म्हणजे का, योग म्हणजे काय, हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. जी लोकमान्य टिळकांनी जो गीता रहस्य हे भाष्य त्या गीतेवरच केलेलं आहे, त्याच्यामध्ये ही गीता म्हणजे पूर्ण कर्मयोग असं ते म्हणतात. आणि त्याच्यामधली हा जो श्लोक आहे, हा ते म्हणले की ही कर्माची चतुसूत्री ही सांगितलेली आहे. आणि या श्लोकामध्ये योग म्हणजे काय हे सांगितलं. योग म्हणजे काय, युज धात, युज धात म्हणजे जोडणे, आणि जे जोडलं गेलं, कशाला जोडायचंय, जीव शिवाचं मिलन करायचं. हा जीव भाव जो आहे तो सोडून आपल्याला परमात्म भाव जो आहे, आत्मा आणि परमात्म्याचं मिलन करायचं आहे. जीव ब्रह्म ऐक्य ते म्हणजे योग आहे. भक्त आणि भगवंताचं ऐक्य जो आहे, विभक्त नव्हे तो भक्त, असं एक व्हायचं आहे. आणि मग जर ते योग एक व्हायचं आहे तर त्याला काय, तर सुरुवातीची ही व्याख्या काय सांगितली, योगस्थ कुरु कर्माणि. अर्जुना,
धनंजय म्हटलंय त्याला. तू ही काय कर, योगस्थ कर्माणि संगम त्यक्त्वा. योगामध्ये स्थित हो, योगामध्ये राहून, योगस्थ योगामध्ये स्थित राहून तू कर्म कर म्हणले. भगवान म्हणतात की हे धनंजय, तू धनंजय आहेस म्हणले. धनंजय म्हणजे काय? धनंजय म्हणजे अग्नी, अग्नीचं नाव आहे धनंजय. अग्नी, अग्नीची खूप नावं आहेत, त्यामध्ये हे अग्नी म्हणजे अग्नीसारखं प्रज्वलित राहा तू, प्रदीप्त आहेस तू. त्याच्यामध्ये धूर नको आणूस म्हणले सगळा, किंवा त्याची राख नको होऊन जाऊस, पळसा नको होऊस त्याच्यात. तप्त अग्नी जो आहे तो राहा म्हणते. आमच्या वेदांमध्ये इतकं छान ना, तेजाला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणून तर अग्नीचे अग्निकार्य जे आहे, तेज आहे त्याच्यामध्ये, तेजस्वी आपल्याला राहायचंय. म्हणून मग ते तेज यायचं, हे धूर कोळसा राख व्हायचं नाहीये. तर इथे कसं म्हणलं, अविद्यां जुहोमि स्वाहा, अस्मितां जुहोमि स्वाहा, रागं जुहोमि स्वाहा, द्वेषं जुहोमि स्वाहा, अभिनिवेशं जुहोमि स्वाहा. आपल्या त्याचे सगळे काय म्हणायचे, हे सगळे दोष जे आहेत ते सगळे टाकून द्यायचे, स्वाहा करायचे. त्याच्यामध्ये अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, द्वेष, सगळे क्लेश जे आहेत ते सगळे जाळून टाकायचे. आणि मग आपण तेजस्वी होतो, अग्नीसारखे निर्धूम, दूर नसलेला स्वच्छ प्रज्वलित होतो. म्हणजे ते हे जर आता म्हणले रडणं वगैरे जे आहे ना, ते म्हणजे त्याच्यात धूर येतो, सगळा धूर निघतोय सगळा. धूर कधी असतो, तेव्हा लाकडं ओली असतात, तेव्हा ओलपण जे आहे ना त्याच्यामध्ये, लाकडं अजून सुकलेली नाहीयेत. पण म्हणले तू धनंजय आहेस. तुला आणखीन एक धनंजय म्हणजे काय बरं? धनंजय म्हणजे सा धनंजय असं पण म्हणलंय. म्हणजे की त्या धनाचा संचय ज्याच्याकडे आहे, धन म्हणजे साधन जे आहे ना, साधन चतुष्टय, त्याच तू अगोदरच तू जिंकलेला आहेस, तुझ्याकडे आहे हे सगळं. मग तू साधन चतुष्टय आहेस, कसा राहा मग? योगस्थ कुरु कर्माणि म्हणले, युगामध्ये स्थित होऊन कर्म कर. म्हणजेच हे धनंजय, युगामध्ये स्थित व्हायचं म्हणजे काय करायचं, तर हे साधन बुद्धी जी आहे, विवेक वैराग्य वापरून कर्म करायचं आहे. जे पण आपण कर्म करत असतो तिथे काय मला प्राप्त करायचं आहे, साध्य काय आहे माझं, त्याच्यासाठी कर्म केलं पाहिजे. समजा ड्रायव्हिंग मी करतेय, पण ते ड्रायव्हिंग करणं म्हणजे फक्त कर्म करणं नाही ना, मला कुठे जायचंय हे मला माहिती पाहिजे. मग डाव्याकडे जायचं का उजवीकडे जायचं, हे कुठे पण मी गेले, पण मला माझं साध्य काय आहे, मला कुठे पोचायचंय ते मला माहिती पाहिजे. माझं जे लक्ष आहे, माझं ध्येय आहे, तिथे माझं लक्ष पाहिजे. त्याला काय म्हटलं, योगस्थ कुरु कर्माणि. योगस्थ, जिथे मला पोहोचायचंय, जे माझं साध्य आहे, त्याच्याकडे तू लक्ष ठेव आणि कर्म कर. योगस्थ त्याचा अर्थ योगस्थ कर्म, कर्म सोडणं नाहीये ना, तिथे कुठेच नाही सांगितलेलं असं. एक आहे की एक आहे निवृत्ती. पण ती निवृत्ती म्हणजे काय, जेव्हा प्रयोजन असतं,
मला जे प्राप्त करायचं आहे ते अजून माझ्याकडे तर मिळालं नाहीये, तर मी निवृत्त होऊ शकत नाही. जे तिथं पोचलो आम्ही तिथपर्यंत मग निवृत्त व्हायचं आहे. अधिकार, कर्माचा अधिकार कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मला माझं साध्य अजून मिळालं नाहीये तोपर्यंत मला अधिकार आहे. आधीच सोडून दिलं तर कसं बरं होईल? आणि म्हणून कर्म सोडणं म्हणजे योगस्थ नाहीये. कर्म जर आपलं ध्येयाकडे लक्ष ठेवून ते करायचं आहे असं. मग कुठली कुठली कर्म आहेत बरं? योगस्थ म्हणजे उपासना ज्याला म्हणतात, भगवंताच्या जवळ जाण्यासाठी जे कर्म केलं जातं, पूजा इत्यादी, ते कर्म आहे. मानस कर्म आहे, काही अभ्यास आहे, पुन्हा पुन्हा तेच करायचं असतं. तर अशा प्रकारे अभ्यास आहे. आणि आणि काय करायचं आहे? योगस्थ कुलकर्माणि संगम त्यक्त्वा. कर्म करायचंय आपल्याला, पण कसं? संगम त्यक्त्वा. सोडायचं काय आहे? कर्म नाही सोडायचं, तर ती त्याची आसक्तीच सोडायची त्याच्यातली. संग म्हणजे काय? संग म्हणजे आम्ही कशात तरी चिकटतो, कशाला तरी मिळतो, त्याला दुसरीकडे कुठेतरी आम्ही लागलेलो असतो, त्याला म्हणलं संगम त्यक्त्वा. काम एक आहे, ध्येय एक आहे, पण लक्ष भलतीकडेच असतं कुठेतरी, मग सगळी गडबड होत असते. म्हणून तो जो संघ आहे, आता काय ते ना, समजा तुमच्याकडे उंदीर झाले होते, ते उंदीर पकडण्यासाठी एक असं काहीतरी मला आणून दिलं कोणीतरी, ह्याच्यामध्ये दाणे ठेवा, तर त्याचा एक चौकोन होता आणि इतकं चिकट होतं की त्याला हात लावायचं नाही. ते हात लावलं की ते पूर्ण इतकं चिकटून जायचं की पोट निघणारही नाही, त्याच्यात तुटूनच निघेल. मग आता त्याच्यात दाणे ठेवायचे, मग ते दाणे खायला तो उंदीर येईल आणि त्याचे पाय, जे चारी पाय तिथं चिकटतात आणि तो तिथंच अडकून बसतो. मग तो आपल्याला पकडता येतो, तो तिथे मरतो, म्हणजे न मारता पकडतो. मग तसंच म्हणजे ह्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना पकडण्यासाठी असं मुद्दाम चिकट लावून ठेवतात, गोंद लावून ठेवतात, आणि मग बिचारे ते पक्षी तिथे येतात आणि ते चिकटतात. आणि चिकटले की काय होतात? बंधनात अडकतात, शिकार होतात. ते त्यांना उडण्याचं सामर्थ्य आहे, पण तरी सुद्धा ते उडू शकत नाही. मग तसंच आहे, समजा आम्ही बस नुसते कपडे बदलले आणि संन्यास घेतला, तर तिथे काय पदवी असेल, आनंद वगैरे, पण जर नुसते आम्ही चिकटलो, पण त्याच्यात संघ आहे अजून, उडू कसं शकतो आम्ही? त्या योगस्थ, योगाच्या स्थितीमध्ये कसं जाऊ शकतो? आणि म्हणून ही संगम त्यक्त्वा म्हणते, त्याच्यामधून अडकू नकोस. काम आपलं आपलं करायचं, पण त्याच्यामध्ये कर्मामध्ये अडकायचं नाही. आता मी हे संघ कशामध्ये असतो बरं? 4 गोष्टींमध्ये संघ असतो. की एक आहे कर्मामध्ये संघ, कर्मफलामध्ये संघ असतो, अकर्मामध्ये संघ असतो, आणि मीच करणार आसक्ती जी म्हणते. कर्मामध्ये संघ म्हणजे हेच कर्म मी करेन, दुसरं काही करणार नाही, नंतर मीच करणार, ह्याच्यामध्ये पण आपण अडकतो. दुसरं कोणी केलेलं मला चालत नाही. फलामध्ये असंच पाहिजे, हेच पाहिजे, त्याच्यामध्ये आम्ही अडकलेलो, आणि मी करणार नाही याचा पण अट्टहास आपल्याला असतो. आणि हे सगळं
आपण कधी विचारच नाही त्याचा करत, की आम्हाला जो प्रॉब्लेम आहे, जे बंधन आहे, जे ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या या 4 संघामुळे होत असतात. चिकटपणा कुठेतरी आसक्ती जी आहे ती आम्हाला अडकवत असते. म्हणून तर म्हणे धनंजय, जरा विचार कर, तू एवढा बुद्धी एवढी तेजस्वी आहे, विचार कर, भावनेच्या आहारी जाऊ नकोस, कुठेतरी अडकू नकोस, कुठेतरी चिपकू नकोस. बस तटस्थ होऊन तू तुझ्या ध्येयाकडे लक्ष ठेव आणि कर्म कर म्हणते. म्हणून सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योग साध्य, साध्यामध्ये लक्ष ठेवायचंय, इथेच इकडे इकडे दुसरीकडे कुठेही काही अडकायचं नाही. आणि मग मला काय मिळेल हे सुद्धा त्याची सिद्ध्य असिद्ध्य सिद्धी मिळू दे किंवा असिद्धी, फल मिळू दे किंवा अपयश येऊ दे, काही होऊ दे, पण त्याच्यामध्ये सुद्धा सम राहायचं, म्हणजे त्याच्यामध्ये आसक्त नाही राहायचं, युगामध्ये स्थित होणं आहे, हे आपलं साधन आहे. त्याला योग असं म्हणतात, समत्व म्हणते. युद्धामध्ये पण आसक्त व्हायचं नाही आणि सगळी की फळामध्ये पण आसक्त व्हायचं नाही. समत्वम योग उच्यते असं म्हणत. आम्ही पतंजली योग आम्हाला माहितीये. पतंजली योगामध्ये काय सांगितलं बरं? चित्तवृत्ती निरोध योग असं सांगितलेलं आहे. मग जर तुम्हाला समाधी लावायची असेल तर चित्तवृत्ती त्याचा निरोध करायला सांगितलेला आहे. पण गीता सांगते की गीता म्हणजे चित्तवृत्ती म्हणजे काय? मनाला पूर्ण दाबूनच टाकायचं, मला विचारच करायचं नाही, असं शक्य आहे का? भगवान असं नाही सांगत. भगवानाने सांगितलं युद्ध करताना तुम्ही योगामध्ये राहायला, समाधीमध्ये राहायला पाहिजे. योग करत असताना हॅपीनेस, कर्म करत असताना आम्ही त्या आनंदामध्ये राहावं. सिद्ध्य सिद्ध्यो समो भूत्वा, मिळेल नाही मिळेल तरी आम्ही आनंदात आहोत. आणि दिवसभर आम्ही कष्ट करतो आहोत, कोणी देत कोणी नाही देत, तरी पण आपण आनंदात राहायचं. कोण आपल्याला दुःखी करू शकेल मग आम्हाला? बरं, मन सतत तिथे ठेवायचंय. किती सुंदर योग सांगितलाय बरं हा. नुसतं नाक दाबवत बसलो आणि मग जोपर्यंत नाक दाबलंय तोपर्यंत मन थांबेल. किती वेळ दाबून ठेवणार मनाला? किती वेळ वृत्ती किती निरोध करणार तुम्ही? मनाला विचार करायचा नाही हे कसं शक्य आहे बरं? इथे मात्र तसं सांगितलं नाही आहे. समता जे आहे की संग ठेवायचा नाही, विचारांनी हा योग साध्य केलेला आहे. युद्धभूमीमध्ये सुद्धा आम्ही समाधीची अवस्था, समाधी अनुभवू शकतो. किती सुंदर असं सांगितलेलं आहे. आता ज्ञानेश्वर माऊली कसं त्याचा विवरण करतात. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे, परी आदरिले कर्मदैवे, जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे, हेही नको का निमित्ते कोणे एके, ते सिद्धीन वचताची ठाके, तरी तेथीचेनी अपरितोखे शोभावेना, आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेलिया ही सगुण जाहाले, ऐसेची मान
देखे जे तुलाले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहाले जाणे. देखे सता सतकर्मी, हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसिजे. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्म. कर्म करणं म्हणजे कर्मयोग नाही, तर कर्म कसं करायचं ती सुंदर इथे आता कर्म कसं करायचं एकदम पक्का अगदी फॉर्म्युला इथे सांगितला की योगयुक्त होऊन कर. कर्म योगयुक्त होऊन कर. आणि योगयुक्त व्हायचं म्हणजे काय करायचं की ध्येयाकडे आमचं लक्ष ठेवायचं. मिळेल का होईल का त्याची चिंता नाही करायची. फळाचा संग सांडूनी चित्तामध्ये कर्मामध्ये चित्त एकाग्र करायचंय आणि चित्त देऊनी कर्म कर. लक्ष फक्त कर्मामध्ये युद्ध करण्यामध्ये. अर्जुन खरा म्हणजे असंच कर्म नव्हता का करत. तेव्हा लहानपणी त्याला विचारलं होतं की काय दिसतंय तुला, तेव्हा जे ध्येय होतं तेच फक्त सांगितलं. बाकीच्यांनी बरंच काही सांगितलं होतं. मला झाड दिसतंय, मग मला पानं दिसतायत, फांद्या दिसतायत, पोपट दिसतोय. पण अर्जुनाने बरोबर सांगितलं मला त्या पोपटाचा डावा डोळा दिसतोय. ज्याच्यावर वेध लक्ष करायचं होतं केंद्रित तेच मला दिसतंय, बाकी काही नाही दिसत. पण आता मात्र तो मोहित झाला होता, भावनांच्या आहारी गेला होता. माझं मी हाच तर संग आहे ना, हे माझे आहेत. आणि त्याच्यामुळे त्याची बुद्धी सगळी आवृत्त झाली होती. आणि म्हणून म्हटले त्याला जाग करतायत. योगस्थ योग युक्त हो. या ध्येयाकडे तू लक्ष दे, तर सगळं कर्मामध्ये ठेव. परी आदरिले कर्मदैवे, तरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ स्तोषावे, हेही नको. मग आता आदरिले कर्मदैव एक आहे आपण आपलं कर्म करत असतो, पण प्रारब्धानी दैव नशिबानी काय मांडलेलं असतं आपल्याला काही माहिती नाहीये. मग समजा ते कर्म पूर्ण झालं, आमच्या नशिबानी दैवानी पूर्ण झालं, मग अरे वा एकदम छान. तरी म्हणले काही आनंद वगैरे करण्याची काही गरज नाहीये. आणि समजा ते नाही झालं तरी सुद्धा त्याला काही दुःखी होण्याची नाराज होण्याची काही गरज नाहीये. म्हणजे शोभ करण्याची जरूर नाहीये. का निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचताची ठाके, ते तिथेची नाही अपरी चोके शोभावे. शोभ पण येण्याचं कारण नाहीये आणि खूप फुलारून जायला काही कारण नाहीये. थोडं चांगलं झालं गेलं हा, जशी आजकालची पिढी जी आहे, थोडं चांगलं झालं की एकदम इतके ते वर जातात, हात जमिनीवर पाय टेकत नाहीत. आणि मग कुठला फुगा की खुश एकदम, अगदी अक्षरशः म्हणजे लगेच आत्महत्या वगैरे इतक्या टोकापर्यंत जातात. पण म्हणून तर ना की बॅलन्स जे आहे, मनाचा समतोल जो आहे, कर्मामध्ये आम्ही लक्ष दिलं. आय हॅव डन माय बेस्ट, मला जे करायचं आहे ते मी पूर्ण केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मग मला तिथेच समाधान मिळतं. एक चित्रकार होता आणि त्यांनी एक चित्र काढलं आणि ते इतकं सुंदर होतं. आणि त्यानंतर एक अगदी खूप पारखी असा आला आणि त्याने अगदी लाखो रुपये देतो म्हणला, मी तुला हे चित्र मला पाहिजे. तर त्याला त्यांनी सहजपणे सांगितलं मला कधीच त्याची किंमत मिळाली आहे म्हणते. त्याला त्या लाखो रुपयांची काही हे वाटली नाही. म्हणजे तुला एवढे मी देणार तरी तुला काही आनंद नाही झाला का. मला जेव्हा आनंद तो मिळाला म्हणले कधीच, तो पैसे दिल्या मिळाल्यानंतर मला आनंद, त्याला काही योगस्थ नाही. चित्र काढत असतानाच त्याला जो आनंद झाला, तिची निर्मिती झाली, त्या निर्मितीमध्येच त्याला सगळं काही मिळून गेलं होतं.
आता मग आधी कर्म मी करेन आणि मग ते विकलं जाईल आणि मग ते मला पैसे मिळतील, मग मी सुखी होईल, असा काही तो आनंद आपल्या कुठेतरी भविष्यामध्ये ठेवला नव्हता त्यांचा. कोणीतरी मग येईल आणि त्यांनी घेईल असं नव्हतं ठेवलेलं. मग इथे म्हटलं कसं कर्म करायचं, योगयुक्त करायचं, म्हणजे कर्मामध्ये लक्ष द्यायचं. सिद्ध झालं नाही झालं, जे होईल ते होईल, पण त्याच्यात काही आपल्याला सुख दुःख मानायचं नाही. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेली आही सगुण जाहले ऐसेची मानी. कर्म केलं आणि पूर्ण झालं, सिद्धी झाली तरी बरंच झालं म्हणायचं, आणि समजा नाही झालं तरी पण बरं झालं, जसं होईल तसं होईल, काय त्याला असं मानावं म्हटलं. त्याच्यात नको तू अडकूस. अरे युद्ध केलं तर असं होईल तसं होईल आणि हे होईल ते होईल, आणि मग रडायला लागला आणि मग ताप आला आणि हे भगवान सरळ साधं सोपं सांग, तुझं कर्म कर, मिळालं मिळालं, नाही मिळालं नाही मिळालं, ही असते ती काही फरक पडत नाही. देखे जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदि पुरुषी जरी अर्थे, तरी परिपूर्ण सहजे जाहले ताणे. आपल्या परीने जितकं आपण करू, आपल्या परीने जसं आपल्याला जमेल तसं तेवढं करावं, ते परमेश्वराला पोचतं. काही खूप जास्त करायला पाहिजे असं काही नाही. ती छान सांगतात बरं ज्ञानेश्वर माऊली. समजा 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली, तर ज्या तारुण्याच्या काळामध्ये, ज्या जोशामध्ये आपण जे कर्म करत असतो, जोश तोच राहिला, कर्माची जरुरी पण तेवढीच आहे, अजून उलट त्याहून किंवा जास्त आहे. समाजाला आज जास्त की आम्ही त्या काळामध्ये असं असं काम करत होतो, असे यज्ञ केले, आयोजित केले, आणि काय दान केलं, आणि समाजामध्ये समाजाची सेवा जाऊन केली. पण आता जोश तसाच आहे, ती कर्म आम्हाला तशी दिसतायत करायला, पण करता येत नाही. मर्यादा आल्या, शरीराच्या मर्यादा आल्या, किंवा काय पैसा आता हातात नाहीये, खेळत नाहीये, आता काय करायचं, जेवढं जमेल तेवढं करायचं. आणि मग जितकं आम्ही आपल्या परीने आपण जेवढं करू ते परिपूर्णच होतं, आणि ते परमेश्वरालाच प्राप्त होतं. त्यामुळे समाधान आपण त्याच्यात मानायचं. आपण करतो ना त्याच्यात, मग नाही हो आता होत नाही मला पूर्वीसारखं नाही, मग आपण स्वीकार करायचा तसा. आणि देखे सता सत्कर्मी, हे जे सरीसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसी जे. ही योग स्थिती आहे म्हटले की मनाची समता, कर्मामध्ये कमी केलं जास्त केलं, कर्माचं फळ कमी जास्त मिळालं, कसंही काही असू दे, मनाची समचित्तता म्हणजे योग, समत्वम योग उच्यते. हे किती छान. आपण आपलं करायचं, आपलाच राहायचं, शाला उगाच ताप लावायचं. रामायण चालू होत, तर रामकथा इतकी गोड, पण जर बाकीचे जे विचार जर केले असते ना, तर रामकथा कुठंच बाजूला राहिली. इतके सगळे व्यवधान आली की जो मुख्य कथा करणारेच मुळी रोज करत होते. पण ते जर आम्ही विचार केला तर मग रामकथेमध्ये गोडी नाही मिळणार. म्हणून आपल्या कर्मामध्ये चित्त ठेवायचं, आणि मग काय सगळा आनंद होतो. इतकं जसं केलं जात. आता आपला जो दिवस आहे, कित्येक जण असे बघितले आम्ही की आनंदात असतात, इतकं 70 ओलांडले पण एकटे राहतात, पहाटे उठतात, हळू 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 काय देवा पुढे दिवा लावतात, 2-4 फुलं व्हायची, काय छोटासा एवढासा नाश्ता बनवायचा,
देवाला नैवेद्य दाखवायचा, ती एवढी छोटी चांदीची वाटी, जे काही सगळं करायचं. त्याच्यामध्ये आता करायला एवढा जोश नाही किंवा ताकद नाहीये करायला, पण सगळं व्यवस्थित परमेश्वर स्वीकार करतो. समत्व जे आहे, मनाचा समतोल ठेवणं. कर्म करत असताना कर्मामध्ये आणि कर्मफलामध्ये दोन्ही वेळेला मनाला विचलित होता कामा. माझ्याकडून किती कर्म झालं आणि मग ते चांगलं झालं का वाईट झालं कशाबद्दलही विचार काळजी करायची नाही जास्त. ही म्हणले म्हणजे सुरुवातीला योग याचा अर्थ, योग म्हणजे जोडणे ना. मग जर मला काय जे सर्वोच्च आहे तिथे मला जर जोडायचं असेल तर इथलं चिकटलेलं मला काढलं पाहिजे ना, इथून मला सोडलं पाहिजे. म्हणजेच योग म्हणजे अनासक्ती. आपण असं म्हटलं तरी हरकत नाही ना. की ते जड आहे, हे कर्म कर्मपद त्याच्यामध्ये चिकटायचं नाही आपल्याला. बस प्रारब्धानुसार आपल्याला ते कर्म आलेलं आहे ते करायचं, कशामध्ये चिकटलं नाही किंवा मनाबरोबर मन काही हाऱ्यावर राहतच ते, त्याला समत्व म्हणतात. मग मन अनासक्ती जी आहे, आपली बुद्धी जी आहे ना, रागद्वेष असतात, मला हे आवडतं मला हे आवडत नाही, आणि मग जे आवडतं त्याच्यामध्ये चिकटतो आपण, आसक्ती होत असते. आणि म्हणून की जे सत्य आहे तेव्हा ह्या द्वंद्वाच्या पलीकडे आपण जातो, आपले हे रागद्वेष त्याला जिंकतो आपण. आणि खरं जेव्हा ती वस्तू जी आहे सत्य आहे त्याच्याविषयीचा निश्चय जेव्हा ती बुद्धी होते ना, व्यवसायात्मिका बुद्धी जी म्हणते, हे बहुशाखा कधी असतात, जेव्हा ती बुद्धी मध्ये निश्चय नसतो. सत्याचा निश्चय झाला की सत्य वस्तू एकच आहे, परमात्माच आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा मग अनासक्ती येते. आसक्ती त्याच्यामध्ये राहत नाही. परमेश्वराचा विचार, त्या सत्य तत्वाचाच निश्चय जेव्हा होतो तेव्हा तिथे बुद्धी स्थित होते. मग कशाला हे मिळालं काय नाही मिळालं काय त्याच्या फरक पडतो. सगळं काही स्थूल आहे, ते सत्य एकच आहे सगळा. इथे योगस्थ कुरु कर्माणी मध्ये योग म्हणजे जर एक आपण अनासक्ती असा अर्थ घेतला तर अनासक्ती म्हणजे जड किंवा हे जे नामरूप आहे त्याच्यामध्ये आसक्त नाही व्हायचं, सत्यामध्ये आसक्त व्हायचंय. म्हणजे खरं तिथे आसक्ती काय आहे, ते माझं स्वरूप आहे. आणखीन योगस्थ कुरु कर्माणी भगवान म्हणतात, योगयुक्त होऊन कर्म कर जेव्हा म्हटलं तर मग योगयुक्त होऊन कर्म कर म्हणजे कर्माचं आचरण करणं म्हणजे योग आहे का, असं जर आपण म्हटलं तरी असं जरी म्हटलं तरी सुद्धा त्याच्याबद्दल आता पुढच्या श्लोकामध्ये हे येणार आहे की आपलं कर्माचं आचरण करायचंय, म्हणजे कर्मस्थ नाही व्हायचंय, योगस्थ व्हायचंय. योगस्थ कुरु कर्मा म्हणजे की कर्माच्या ठिकाणी स्थिर राहायचं आहे आणि कर्म करायचं आहे. कर्माच्या ठिकाणी स्थिर राहून कर्म करणं म्हणजे कर्मस्थ असं झाला ना अर्थ, तसं तिथे नाहीये. म्हणून भगवान आता पुढे की नुसतं कर्म करणं याला महत्व नाहीये. आता भगवान पुढच्या श्लोकामध्ये ते सांगता आहेत. योगस्थ कुरु कर्माणि, आपले काय म्हणतात, दूरेण ह्यवरं कर्म
बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. अरे बापरे, आता दुसरी व्याख्या आली अजून. योग कर्मसु कौशलम. ही जेव्हा आपण म्हणले नाही कर्माचं आचरण करायचं, कर्म आपल्या कर्मामध्ये चित्त ठेवून कर्म कर म्हणलं म्हणजे कर्मस्थ होणे नाही, कर्मामध्ये अडकणे नाही किंवा फक्त कर्मच करत राहणे नाही. तर भगवान म्हणून लगेच जाग करतात, कारण असं कर्म करायचं की कर्म सुटलं पाहिजे. मी कर्म करता आहे हे पण सुटलं पाहिजे. कर्म सुटणं म्हणजे काय की ते करते पण तिथलं गेलं पाहिजे. आणि म्हणून भगवान पुढे काय म्हणतात, दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. हे धनंजय, धनंजय म्हणजे आपण बघितलं ज्याच्याकडे साधना जी आहे, साधना चतुष्टय साधन संपत्ती ती आहे, सगळी षट संपत्ती त्याच्याकडे आहे, असा जो धनंजय, जो त्या धनाचं जय करतो, मिळवतो, ते तसे धन गुणांचं आधान करणं म्हणजे धन असते. ते ती धन म्हणते. आपल्यामध्ये गुण वाढवायचे आहेत, सगळे गुणाधान ते आहे. दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय. हे धनंजय, आता भगवान बुद्धियोग सांगतायत ना, मी आता तुला बुद्धियोग शिकवतोय. ह्या म्हणले ह्या बुद्धियोगापेक्षा कर्मयोगापेक्षा हे कर्म जे आहे ते फार कनिष्ठ आहे, निकृष्ट आहे. म्हणजे कर्म दूरेण ही अवरम कर्म, अवर आहे, निकृष्ट आहे हे कर्म म्हणले. आणि दूरेण म्हटलंय, दुरून तसं कर्म निकृष्ट आहे, पण जवळून बघितलं तर नाही. म्हणजे भगवान खरं अर्जुनाला कर्म नाही करायला सांगत, कर्मयोग करायला सांगतात. कर्मामध्ये नाही काय. बुद्धियोग म्हणजेच निर्बुद्धी होऊन कर्म नाही करायचं, नुसत्या पाट्या नाही टाकायच्या आहेत, नुसतेच ओझी उचलायची नाही आहेत, लेबर वर्क श्रम नाही करायचे आपल्याला, तर बुद्धियोग करायचा. म्हणजे काय करायचंय, तर जसं आता आपण बघितलं की गुणाधान म्हटलं, कर्माचे 3 हेतू आहेत. हे 3 हेतू आपल्याला साध्य करायचे. एक आहे गुणाधान, दोषापनयन आणि हीनांग पूर्ती. गुणाधान म्हणजे आता समजा एखादं पडताळ आपण उघडलं, कपाट उघडलं किंवा स्टोर रूम मध्ये किंवा माळ्यावरचं काही काढलं, जुन्या वस्तू सापडल्या काहीतरी ना, एक काहीतरी छोटासा फ्लॉवर पॉट सापडला म्हणा किंवा एखादा माल सापडला, टेबल क्लॉथ, इतका तो खराब झालेला होता सगळा. मग काय आहे ती दोषापनयन, दोष अपनयन. त्याचा अरे हे फेकून नको द्यायला, हे जुनं खूप छान आहे, मला माहिती आहे ते ना, मग त्याचा दोष काढला, त्याच्यातले डाग पडलेले काढले, मळ काय त्याच्यावर सगळं ते जळमट लागलेली होती, सगळं दोष त्याचा धुवून काढला, स्वच्छ साबणाने धुतला, स्वच्छ झालं. दोष अपनयन. हीनांग पूर्ती, त्याला ठिगळ पडली होती, पोक पडली होती, काय गोंडे सगळे तुटून गेले होते, रंग गेला होता, ते आम्ही भरून काढलं सगळं, ठिगळ लावली, शिवलं, फाटलं होतं तिथे सगळं शिवलं, छान आता केलं पूर्ण. पण मग आता त्याच्यातला दोष काढला, हीनता जी आहे
कमी झालेलं होतं त्याच्यामधलं ते सगळं भरून काढलं, पण तरी अजून काही नीट दिसत नाही ना. म्हणजे त्याच्यामध्ये आता काय केलं, गुणाधान नवीन छान रंग दिला, गोंडे लावले, आणखी काय टिकल्या लावल्या, चमक्या लावल्या आणि ते सुंदर पुन्हा नवीन केलं. म्हणजे गुणाधान दोष अपनयन, दोष काढायचा आणि हिनांग. मग हे जे आहे हे कसं आहे, हा बुद्धी योग आहे, विचार करणं आहे. एक आहे बुद्धी योग आणि एक आहे बुद्धिवाद. बुद्धिवादी जास्त आहेत ना आता. बुद्धिवादी म्हणजे काय, ज्यांच्या बुद्धीमध्ये वाद आहे असा. तार्किक जे आहेत उगाच काहीतरी कुतर्क करत असतात ते. बुद्धी योग, बुद्धिवाद किंवा बुद्धिजीवी. बुद्धिजीवी म्हणजे काय, आम्ही आमची बुद्धी विकून पोट भरत असतो, बस एवढंच. त्या मग बुद्धिजीवी वेगळे, बुद्धिवादी वेगळे, पण बुद्धी योगी त्याहून वेगळे आहे. बुद्धी योग जे आहे ते काय आहे, आपण कधी कधी वापरतो बुद्धी आपली, पण ते कशासाठी, आपल्याच जीविकेसाठी आपण वापरत असतो. आता हे बुद्धी योग जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर कर्म नाही करायचंय, कर्मयोग करायचा आहे. बुद्धियुक्तो जहातीह दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. बुद्धौ शरणमन्विच्छ यथा की बुद्धियोग जैसा चार आपला ध्येय आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. काम पुरुषार्थ जो आहे तो कुठे असतो, मला हे हवंय, मला ते हवंय, ते मनामध्ये असत. अर्थ पुरुषार्थ बाहेर असतो, बाहेरच्या त्यामध्ये पैसा, प्रसिद्धी वगैरे सगळं. आणि बुद्धी आमची अंतरंगामध्ये आहे ना. म्हणूनच जेव्हा तिथे धर्म येत, स्वकर्म येत, कर्तव्य येत, तेव्हा तिथे योग येतो. पण म्हणजे दूरेण ह्यवरं कर्म, कर्म जे आहे ते लांब पडतं, धर्म मोठा आहे त्याच्यापेक्षा. भगवान म्हणतात की बुद्धौ शरणमन्विच्छ, बुद्धीला शरण जात. आणि पुढे नंतर म्हणणार आहेत मामेकं शरण, मला शरण ये. कारण भगवान म्हणजेच ती शुद्ध बुद्धी आहे. बुद्धौ शरणमन्विच्छ, मनाच्या भावनांच्या आहारी न जाता आपण बुद्धीने विचार करून केलं पाहिजे. खरं ही बुद्धीच, बुद्धी म्हणजे ज्ञान आहे, विवेक आहे तिथे. आणि त्या विवेकालाच भगवंताला शरण जायचं आहे. भगवान खूप ठिकाणी हे सगळं भगवंतानी सांगितलंय. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत. भगवान तर गती पण आहेत, साक्षी पण आहेत आणि निवास पण आहेत आणि शरण पण आहेत. शरणाचं स्थान आहे. अशा प्रकारे कृपणा फल हेतव. कृपण कोण आहे, तर पहिल्या अध्यायात पण आला तो कृपण. भगवान अर्जुन
अर्जुनाने कृपण शब्द वापरलाय तेव्हा कृपण म्हणजे खरं आपलाच हित, आपलं कल्याण, जो आपल्याच पायावर काय दगड पाडून घेणारा जो आहे, कुऱ्हाड लावून पाडून घेणारा, आपल्याच हाताने आपलं हित तोडून टाकायचं, तो खरा कृपण आहे. आपलं हित जो जाणत नाही तो खरा कृपण आहे. फल कशात आहे, तरी सिद्धी कशामध्ये आहे आपली, ते जो जाणत नाही तो कृपण आहे. कारण जे फळ मिळतं त्याच्यातलं लक्ष नसेल आपलं, जिथे होणार कसं हे होणार. कृपण म्हणजे मूर्खता आहे, अज्ञानी आहे असा. आपल्याला जो जाणत नाही तो खरा कृपण आहे. आपण काय करतो की विषयांकडे लक्ष देतो पण आपल्याकडे लक्ष देत नाही. जे जास्तीत जास्त आनंदाचं आहे, जे पूर्ण आहे, तिथे लक्ष न देता आम्ही जे जड आहे, जे माझं नाहीये त्याच्याकडे आपण लक्ष देत त्याला सोडत नाही आपण, त्याला कृपण म्हटलेलं आहे. भगवान असं म्हणतात की बुद्धियुक्तो जहाति भव हे सुकृत तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम्. की बुद्धियुक्त हो, बुद्धी योग कर, आणि उभे सुकृत दुष्कृते जहाती, सुकृत दुष्कृत ते कर्माचं फल जे आहे पाप पुण्य वगैरे ते सोडून दे म्हणले, सगळं सोडून दे. का? ते कशामध्ये आहे? सकाम कर्मामध्ये आहे. सकाम कर्म जे आहे, सकाम कर्मामध्ये पण पुण्य होत, पण खरं पुण्य काय आहे की अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी जी आहे ते खरं पुण्य आहे. आपल्या ज्या वासना आहेत त्या सगळ्या धुवून निघतात. जे काही पुण्यकर्म, श्राद्ध कर्म वगैरे आपण करतो ते सगळं पुण्यकर्म आहे. त्याच्यामध्ये आपली श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेमुळे चित्तशुद्धी होत असते. जे सकाम कर्म किंवा निष्काम कर्म, आता आपण थोडस ह्या कर्माबद्दल पण बघू. एक आहे श्राद्ध कर्म, जे आपल्या पितरांसाठी केलेलं असतं, त्यांनी सुद्धा आपली शुद्धी होत असते. आणि देवता ज्या आहेत त्या देवतांचं कर्म जे आहे तिथे इंद्रियांची शक्ती वाढते. ऋषींचं पूजन जेव्हा आपण करतो तेव्हा ज्ञानाची वृद्धी वाढते. आणि मूर्तीपूजा आपण करतो तर मूर्तीपूजेमध्ये सगळीकडे भगवत भाव येतो. अवताराची पूजा आपण करतो, अवतार भगवानांचं, त्याच्यामध्ये जी आपली आस्था आहे, खरंच वात्सल्य करुणा ही आपली बनत असते. हे सगळं काय आहे? हे पुण्य आहे. अंतःकरणाला जे शुद्ध करणार असं ते पुण्य आहे. मग समजा आम्ही हे पुण्य सोडलं आणि स्वर्ग प्राप्ती किंवा आणखीन काय धनप्राप्ती वगैरे हे सगळं करत बसलो, किंवा काय गाडी पाहिजे वगैरे, तर मग काय होणार आहे? गाडी आमची खड्ड्यात जाणार आहे. म्हणून काय म्हटलं? सुकृत दुष्कृते, जिथे दुष्कृत ते लागलेलं आहे ते काय होतं? खाली जात. दुष्कृत म्हणजे भगवान
भगवंताला आम्ही विमुख होतो. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः. मानांना जे शरण जात नाही ते दुष्कृत आहे आणि जे सुकृत आहेत ते भगवानांची पूजा करतात. माम भजन्ते म्हणते भगवान. तस्मात् योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशल. म्हणून म्हणते योगामध्ये तू जुडला जा आणि तसाच रहा. युज्यस्व म्हटले म्हणजे जसं त्या बैलगाडी जी आहे ते बैलगाडी आणि बैलाला कसं जोडलं जातं बरं, त्याच्यावर ते काय म्हणतात त्याला, ते जोत असतं ना, ते ठेवलं जातं त्याच्यावर आणि मग त्या बैल आणि ते जोडलं जातं आणि काम होत असतं बरोबर, गाडी पुढे हाकलली जाते. पण मग तो ते जे जोत ज्या खांद्यावर ठेवलेलं आहे ते इतकं व्यवस्थित कसं ठेवायला पाहिजे, ते जर व्यवस्थित ठेवलं गेलं मग गाडी एकदम भरधाव होते आणि त्याला पण ओझ वाटत नाही त्या बैलांना. नाही तर बिचारे त्यांची मान कशी अवघडून जाईल आणि ते टोकन मरून जातील. तसंच की योग कर्मसु कौशलम, एक ओझ घ्यायचंय आपल्या खांद्यावर पण असं घ्यायचं की आम्ही दुखायला नाही पाहिजे, नाहीतर कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझ असं पण झालं नाही पाहिजे. कुशलता. आता ही जी कुशलता जे आहे ना, कुशल शब्द काय, कुशल कशाला म्हणतात बरं, तर आता भाद्रपद महिना आला, भाद्रपद अमावस्या जी आहे त्या अमावस्येचं नाव कुशोत्पाटनी अमावस्या असं आहे. आणि कुशोत्पाटनी त्या दिवशी जे ब्राह्मण असतात ते जे कुश गवत असतं त्या दिवशी ते उखडतात, आणायचं असतं ते. पण ते इतकं त्याच्यात खरी कुशलता आहे सगळी. त्याच्यामध्ये त्याचे जे अंकुर असतात ते काट्यांसारखे असतात, खूप काटे असतात. त्याची पानं पण अशी तलवारी सारखी असतात, खूप त्याला धार असते, काटे असतात त्याला. आणि त्यामुळे जरा का तरी ते तोडताना थोडस पण इकडे इकडे झालं की कापलंच म्हणून समजा, फाटतोच हात, इतकं त्याला धार असते. मग ते ब्राह्मण इतक्या कुशलतेने ते उखडतात की हाताला अजिबात उखडा पण येत नाही आणि ते कुशल पण मिळतं. कुशला कुशान लांती, इतकी चतुरता जी आहे ते पण मिळालं पाहिजे आणि आपला हात पण नाही कापला पाहिजे. असं कुशलतेने कर्म करायचंय. कर्म म्हणजेच काय की मुळासकट उपटायचंय. कर्म असं करायचं की त्याचं मूळ नाही राहिलं पाहिजे. कर्माचं मूळ आमच्या वासना, त्या वासनेमुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मूळ पण राहिलं नाही पाहिजे आणि म्हणजे आणि त्याचं फळ पण नाही, त्याला पाप पण नको आणि पुण्य पण नको. भे सुकृत दुष्कृते जहाती, अशा प्रकारे कर्म केलं पाहिजे. म्हणजे पूर्वीच्या वासना संचित कर्म पण सोडून द्यायचं आणि प्रारब्ध किंवा काय पुढचं आणखी ते पण आपल्याकडे आलं नाही पाहिजे. अशा प्रकारे ही बुद्धियुक्त म्हटलेलं आहे त्याला. हा दुसरा अध्याय जो आहे ना तो सार आहे, ते तर खूप डोक्यावरून जाईल हे सगळं. पण जेव्हा संपूर्ण गीता वाचू तेव्हा हा दुसरा अध्याय जास्त आवडेल आणि जास्त समजेल. जिस्ट मध्ये सार रूपाने, सूत्र रूपाने आपल्याला ही जीवनाची सगळी रहस्य सांगितलेली आहे.
ते जर थोडासा विचार जर केला ना, म्हणजे बुद्धीमध्ये तेव्हा विचार केला तर हे सगळं आपल्याला समजेल. अरे हा, हे असं आहे. म्हणजे आपले ज्ञानेश्वर माऊली सोप्या भाषेमध्ये सांगते, अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्याथी, तो बुद्धियोग विपरीता बहुते पाडे पार्था, तिसे हा अरुता कर्मयोग, परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती, म्हणोनी बुद्धी योगू सधरू, तेथ अर्जुना होई स्थिरू, मने करी अभ्येरू फळ हेतूचा, जे बुद्धी योगा योजिले तेची पारंगत जाहले, इही उभय संबंधी सांडिले पाप पुण्य. अर्जुना म्हणले की चित्ताचं समत्व, चित्ताचं समत्व म्हणजे काय आहे, तर पाप पुण्य सुख दुःख या सगळ्या द्वंद्वामध्ये हे चित्त अडकत नाही, त्याच्याशिवाय जे राहतं ते म्हणजे चित्ताचं समत्व आहे. आणि हेच काय आहे, समत्व चित्ताचे सार, मर्म आहे म्हणते योग बुद्धीचं. कारण इथे काय होतं, या योग बुद्धीनी मन बुद्धीचे ऐक्य आधी, हे मन आणि बुद्धीचं ऐक्य होत. हे खूप छान आहे ना, की आपली इंद्रिय, आपलं मन आणि आपली बुद्धी हे जर वेगळं वेगळं विखुरलेलं असेल, बहुशाखा ह्यानंतर, तर सगळा रथ कसा उखडून जाईल. पण जेव्हा योग म्हणजे काय, की आपलं कर्म, आपल्या भावना, आपले विचार हे सगळ्याचा समन्वय झाला पाहिजे. मनाच्या भावना आणि बुद्धीचे ज्ञान किंवा बुद्धीतले विचार ह्याचं ऐक्य झालं पाहिजे. मला जे वाटतं तेच शास्त्रांनी पण सांगितलेलं पाहिजे. बुद्धी म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानामध्ये सांगितलं की अमुक एक गोष्ट करावी, अमुक एक गोष्ट करू नये, आणि मनाला मात्र वेगळंच वाटत असतं, मग तिथे समन्वय नसतो. मग बुद्धी आणि मनाचं ऐक्य जिथे होतं, आणि हे कधी होईल, जेव्हा आम्ही त्या फळाच्या भानगडीत पडत नाही, पाप पुण्य वगैरे हे सगळ्या ह्याच्यात बंधात पडत नाही, तेव्हा तिथे ऐक्य होत असत. आणि असा हा तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, दिसे हा अरुता कर्मयोग. असा ह्या बुद्धियोगाचा जर विचार केला तर म्हटले की कर्म जे आहे, दूरेण यवरम कर्म, हे नुसतं कर्म करणं जे आहे ना, ते कमी दर्जाचं आहे. म्हणते नुसतं कर्म करणं, नुसते पाट्यात टाकणं म्हणजे कर्मयोग नाही. दूरेण यवरम कर्म, तरीच बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था, तिचे हा अरुता कर्म. मग पण जेव्हा परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे, जे कर्मशेष सहजे योगस्थिती. जेव्हा बुद्धी योग म्हणजे कर्माचरण आम्ही अशा प्रकारे करतो की शेवटी बुद्धी जर वापरलीच नाही, आम्ही ज्ञानाचा उपयोग नाही केला, तर काय फायदा. तर आपल्या प्रत्येक कर्मामध्ये जेव्हा ह्या ज्ञानाचा उपयोग होतो, म्हणून तर बुद्धियोग त्याला म्हटलंय, ते कर्माचं अंग आहे ते खरं म्हणजे. आणि जेव्हा या बुद्धियोगाचा कर्माचरणामध्ये उपयोग होतो, तेव्हा म्हणून म्हणले की नुसतं कर्म करण्यापेक्षा बुद्धी योगाने कर्म कर, योगस्थ कुरु कर्माणि, बुद्धी योगस्थ होऊन तू कर्म कर. आणि
आणि मग तिथे काय करायचंय, मने करी अभेरू फळ हे तुमचा कर्मफलाची अपेक्षा ठेवायची नाही आणि कर्म करायचं, कर्मामध्ये चित्त लावायचं, फळामध्ये नाही. आणि अशा वेळे जे बुद्धी योगा योजिले त्याची पारंगत जाहले, ही उभय संमती सांडले पाप पुण्य. जेव्हा आमचा विवेक जागा होतो, प्रत्येक गोष्ट आम्ही त्या जेव्हा एखादं वाद्य असतं किंवा काही खेळणं असतं बरोबर त्याच्याप्रमाणे ते खेळवलं चालवलं, मोबाईल कसा वापरायचा आम्हाला बरोबर कळला की मग तो व्यवस्थित चालतो आणि आपल्याला पाहिजे ते सगळं मिळत असतं ना. तसं जेव्हा या बुद्धियोग जे आहे हे ज्ञान आहे, तिथेच बुद्धियोगाच्या ठिकाणी तो स्थित होतो, योगस्थ होतो. ते म्हटले पार गेले म्हणा, समुद्र पार केला त्यांनी ह्या संसाराचा सागर असा. त्याला दोन्ही प्राप्त होतं, इहलोक परलोक सगळं प्राप्त होतं. तो त्याच्यामध्ये काय होतो, कुशल होतो. हेच सार जाण योगाचे म्हणजे असं म्हटलंय. तर उद्या बघू आपण योग कर्म सुकौशलम काय आहे ते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम. नमो नमः. हरि ओम. हरि ओम. हरि ओम. हरि ओम दीदी.